हॅलो गाईज, कसे आहात? तर आज आपण बनवणार आहोत ग्रेव्ही मंचुरियन. चायनीज फूड आहे. सो कोबी मंचुरियन कसे झालेत ना, एक नंबरचा. तुम्हाला पण असे ग्रेव्ही मंचुरियन बनवायचे आहेत का? चला तर रेसिपी कंटिन्यू करूया. हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे कोबी मंचुरियन. त्यासाठी मिडियम साईजचा मी कांदा असा बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि 10 मिनटं झाली, ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ ॲड केलेलं होतं, जेणेकरून कोबीतलं पाणी असं निघून जाईल. चला तर आता मी कोबीतलं पाणी काढून घेते. चला तर आता आपण कोबीतलं पाणी निथळून घेऊया. दोन्ही हाताने असं प्रेस करायचं. असा बॉल तयार करून घ्यायचं. दोन्ही हाताने असं प्रेस करायचं, जेणेकरून एवढंसं पाणी माझं निघलेलं आहे. आणि अजून थोडं बाकी आहे कोबीतलं पाणी काढायचं. ही आवश्यकतेनुसार पाणी नक्की काढा, कारण का काय होतं माहिती आहे का, एवढंसं पाणी निघलेलं आहे. सो तुम्ही पण नक्की काढा. चला तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत. तर मी छान प्रकारे असं कोबीतलं पाणी असं निथळून घेतलेलं आहे. थोडीशी ह्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची ॲड करायची आहे. त्यानंतर एक गाजर किसलेलं आहे, मिडियम साईजचं होतं. एका वाटीमध्ये मी काढून घेतल्यानंतर अर्धी वाटी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला 1 चम्मच आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. यानंतर पाव चमचा मी काळी मिरी घेतलेली आहे, बारीक करून मिक्सरला. त्याचप्रमाणे आपल्याला 2 चम्मच मैदा ॲड करायचा आहे, मोठे 2 चम्मच घ्या. त्याचबरोबर आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते 2 चम्मच ॲड करायचं आहे. आणि ह्याचं जर मिश्रण तुम्हाला जर असं पातळ वाटलं तर आवर्जून ह्याच्यामध्ये मैद्याचं जरा पीठ वाढवा, जेणेकरून घट्टसर होण्यास मदत होईल. यामध्ये मी पाव चमचा मीठ ॲड करत आहे. मग अशा आपण कोबीमध्ये मीठ ॲड केलेलं होतं, सो त्यामुळे पाव चमचा ॲड करा. चला तर ह्याचं छानसं असं पीठ मळून घेऊया आपण. पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं मीठ हवं असेल तर तांदळाचं पीठ ॲड केलं तरी पण चालते. आणि मला ह्याच्यामध्ये अजून 2 चम्मच मला मैदा ॲड करावा लागला. चला तर ह्याचं आता आपण गोल गोल बॉल्स तयार करून घेऊया. बॉल्स तयार होतात तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे. चला तर आधी कढई गरम करून घ्यायची, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. चला तर आता कढईमध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता. साधारण 250 ग्राम मी तेल घेतलेलं आहे, म्हणजे पाव किलो तेल घेतलेलं आहे. मिडियम गॅसवर त्याला आपण गरम करून देऊया. तेल गरम होते तोपर्यंत आपल्याला ह्या पिठाचे आपण बॉल तयार करून घेऊया. तर ह्याचे आपण बॉल तयार करणार आहोत. आवश्यकता वाटली तर तेलाचा हात घेतला तरी पण चालते. अशा कन्सिस्टन्सीमध्ये ह्याचा आपण बॉल तयार करून घेऊया. एकदम इझी होतात. चला तर आता मी सगळे ह्याचे बॉल तयार करून घेते. या ठिकाणी मिडियम साईजमध्ये अशा प्रकारे मी बॉल तयार करून घेतलेले आहेत. चला तर आता याला आपण तेलामध्ये ॲड करूया. गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे, अजिबात मोठी करायची नाही. पहिल्यांदाच आहे त्यामुळे मी कमी कन्सिस्टन्सीमध्ये बॉल्स तळून घेणार आहे. या ठिकाणी मी 6 बॉल ॲड केलेले आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला. पुन्हा उलटण्याच्या साह्याने हलकट हाताने कलटी मारून घ्यायची आणि सगळीकडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असं एकदा दोनदा पलटी मारून छान आपल्याला गोल्डन कलर किंवा तांबडा कलर येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम छान असं सारखं पण हलवत राहायचं नाही, एकदा दोनदा पलटी मारायची. छानपैकी आपले कोबी मंचुरियन भाजलेले आहेत. चला तर एका ताटामध्ये आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हा पण आता आपण काढून घ्यायचा आहे. चला तर आता दुसरी बॅच तुम्हाला तळून दाखवते. या ठिकाणी मी 9 बॉल सोडलेले आहेत तिला तळण्यासाठी. ह्याला पण मिडियम गॅसवर चांगलं 4-5 मिनटं आपण भाजून घेऊया. छान असा कलर येणं गरजेचं आहे, नाहीतर आतून कधी कधी कच्ची राहण्याची शक्यता असते. सो बारीक गॅसवरच ह्याला भाजून घ्या किंवा तळून घ्या. अशा कन्सिस्टन्सीमध्ये छानपैकी मी तळून घेतलेले आहेत आपले बॉल कोबीचे. चला तर आता आपण ह्याला ग्रेव्ही करूया. ग्रेव्हीचा या ठिकाणी मिडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर कांद्याचे पाते घेतलेले आहे आणि अद्रक चिरलेला आहे, अर्धा इंच असेल. त्यानंतर एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे लसूण असं बारीक चिरून घेतलेला आहे. या वाटीमध्ये मी 2 चम्मच डार्क सोया ॲड केलेला आहे. त्याचबरोबर टमॅटो केचप आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे. मग अशा आपण लाल तिखट टाकलं नव्हतं, सो हा छोटा 1 चम्मच आपल्याला ॲड करायचा आहे.
मगाशी जे आपण कढईमध्ये तळलेलं होतं नाही कोबीचे मंचुरियन, त्याच कढईमध्ये सर्वप्रथम आपल्याला आलं ॲड करायचं आहे. त्यानंतर लसूण ॲड करायचं आहे. 1 मिनिट चांगल्याला भाजून द्यायचं. आपण ज्या चायनीजच्या वस्तू बनवतो का नाही, त्या सगळ्यामध्ये फ्राईड राईस वगैरे सगळ्या मोठ्या गॅसवरच परतून घ्यायच्या. त्याच्यानंतर मी कांदा ॲड करणार आहे. कांदा पण आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मी अर्धा शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, बारीक चिरलेली आहे. तुम्हाला जर मोठी पाहिजे असेल तर मोठी चिरली तर चालते. छानपैकी 2 मिनिटं आपल्याला थोडंसंच भाजून घ्यायचं आहे, जास्त असं करपून वगैरे नाही द्यायचं. यानंतर आपण हिरवी मिरची ॲड करणार आहे. त्याचबरोबर ओला कांद्याची पात होती का नाही, ते मी ॲड केलेलं आहे, ओल्या कांद्याची पात. चला तर आता सगळीकडे घालून घेऊया. छानपैकी भाज्या आपल्या 1-2 मिनिटासाठी आपण भाजून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मगाशी लाल तिखट टाकलं नव्हतं, तर 1 चम्मच लाल तिखट ॲड करते. त्याचबरोबर रेड चिली आणि केचप 1.5 चम्मच घेतले, तुम्हाला आवडेल तसं घ्या. आणि डार्क सोया सॉस मी 2 चम्मच घेतलेला आहे. यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यामध्ये मी 1/2 चम्मच मीठ ॲड करते. पुन्हा घालवून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी मी स्लरी बनवलेली आहे कॉर्नफ्लॉवरची. गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही, सगळं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. पाणी उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. छानपैकी पाण्याला उकळी पण आलेली आहे. थोडं थोडी करून ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याची स्लरी ॲड करायची आहे. पुन्हा एकदा हलवायचं आहे. कॉर्नफ्लॉवर यूज केल्यामुळं असं गाढापणा येण्यास मदत होते. पुन्हा सगळं असं मिक्सअप करायचं. ह्याच्यामध्ये आपण मगाशी तळलेले बॉल ॲड करायचं आहे. आता एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपले कोबी मंचुरियन ग्रेव्हीले रेडी आहेत. कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये कोबी मंचुरियन कसे झालेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.